आरक्षणासंबंधीची असलेली 50% मर्यादा काढून टाकू आणि त्याच जोडीला मराठ्यांसह धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं राहुल गांधी पुण्यातल्या सभेत म्हणाले. आपली राज्यघटना नेमकी काय सांगते? राज्यघटनेचे अभ्यासक तज्ज्ञ प्राध्यापक उल्हास बापट माझ्यासोबत आहेत. तर गेले अनेक वर्ष आपण या विषयावरती बोलतो आहोत. म्हणजे मग आंदोलनांच्या निमित्तानं असू द्यात किंवा हे प्रकरण मग कोर्टामध्ये सुरू आहे त्या निमित्ताने असू द्यात. आता पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने ते समोर आलंय. काय नेमकी राज्यघटना सांगते सुरुवातीला 50% मर्यादेविषयी? कसं आहे, मी अनेक चॅनेल्सवर मला आठवत आहे की तुमच्याच चॅनेलवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरपूरकर साहेब यांच्याबरोबर मी बोललो होतो. त्यावेळी माझी जी 8 वर्षापूर्वी मतं होती तीच अजून आहेत, त्यात काही बदल नाही झालेला. 24 एप्रिल 1973ला केशवानंद भारती खटल्याचा निकाल लागला आणि त्यात असं स्वच्छ शब्दात सांगण्यात आलं की बेसिक स्ट्रक्चर भारताच्या राज्यघटनेचं बदलता येणार नाही. हा पॉईंट एक. आता आरक्षण जे आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक कायदेमंडळातलं आरक्षण आहे आणि एक नोकऱ्या शिक्षणातलं आहे. कायदेमंडळातलं आरक्षण जे ते वेगळ्या कलमांखाली आहे, 330 पासून 35 पर्यंत. ते दर 10 वर्षाला घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं आणि 15-16 कलमाखाली ही शिक्षण आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणांची तरतूद आहे. तेव्हा हे पहिली गोष्ट. आता आंबेडकरांनी या विषयावर बोलताना घटना समितीमध्येच क्लिअर केलं होतं की 14व्या कलमाखाली जो समानतेचा अधिकार दिलाय, समतेचा राईट टू इक्वालिटी, हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि आरक्षण जे दिलंय ती सुविधा आहे. ज्यांच्यावर आजपर्यंत अन्याय झाला त्यांना वर आणण्याकरता. तो मूलभूत अधिकार नाही, हे आधी लक्षात घ्या. आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही, ती सुविधा आहे. आणि त्यांनी असं सांगितलं, हा जो अपवाद आहे, हा अपवाद नियमापेक्षा मोठा होऊ शकत नसल्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. आता हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी उचलून धरा सुप्रीम कोर्टाने, आणि व्हॉट एव्हर द सुप्रीम कोर्ट सेज इज द फायनल इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे आजचा कायदा असा आहे की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. आता ट्रिपल टेस्ट जी सांगितली ती महत्वाची आहे, ज्याच्याकडे सगळेच लोक दुर्लक्ष करतायत. सुप्रीम कोर्टाने सांगितली आहे, एक म्हणजे मागास आयोग असायला पाहिजे. त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून अमुक एक समाज मागास आहे असं रिपोर्ट दिला पाहिजे. एक एम्पिरिकल डेटा पाहिजे, तो कोलेट करता आला पाहिजे, कम्पेअर करता आला पाहिजे, तो कंटेम्पररी म्हणजे आत्ताचा असायला पाहिजे. हा दोन. आणि 50%च्या वर नेता येणार नाही. तीन. याला ट्रिपल टेस्ट म्हणतात. तर या ट्रिपल टेस्टमध्ये सगळं बसतं का? तर आता महाराष्ट्र शासनाने आत्ता जे 10% मराठा रिझर्वेशन दिलं आहे तेही याच्यात बसत नाही, पहिली गोष्ट. कारण शिंदे साहेब असं म्हणाले की ओबीसींना धक्का न लावता कायद्यात बसेल असं कायमचं आम्ही देऊ. तर हे जे त्यांनी दिलेलं आहे हे 50% क्रॉस होऊन वर जात आहे आणि त्यांना ओबीसीतच घालायला पाहिजे. हा जे जरांगे पाटलांचा जो मुद्दा होता तो बरोबर होता. तुम्ही मराठा मागास असतील त्यांना ओबीसीत घालायला पाहिजे. तो घातलं नाही, 10% वर वाढवलाय. हे टिकेल सुप्रीम कोर्टात असं मला वाटत नाही. तसंच तुम्ही जे आता म्हणालात की अ, राहुल गांधी म्हणाले की 73% पर्यंत वाढवू. मला असं वाटतं सगळेच राजकीय नेते, सर्वच पक्षांचे, मला राजकारणात काही रस नाही, मी राज्यघटनेबद्दल बोलतोय. सर्वच पक्षाचे नेते बेछूट बोलत सुटलेत की ज्याचा घटनेमध्ये ते बसेल का नाही, लोकशाहीत बसतं की नाही, मूलतत्वात बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसतं की नाही, याचा विचार न करता बोललं जात आहे. त्यामुळे मला व्यक्तिगत वाटत नाही की काल जो सभेमध्ये हे बोलले 73% देऊ, धनगरांना देऊ, मुसलमानांना देऊ. मुसलमानांना माहित नाही ते म्हणाले की नाही, पण तेही आधी मांडलं जात होतं. म्हणजे मराठा अधिक धनगर अधिक मुस्लिम अधिक इकॉनॉमिक वीकर सेक्शन, ते सगळं मिळून 80%च्या वर जात होतं. तेव्हा हे राज्यघटनेत बसणार नाही. तर मी शेवटचं एक तुम्हाला सांगतो राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून, की 143 कलमाखाली सरकारला सुप्रीम कोर्टाकडनं सल्ला मागता येतो की बुवा एक अमुक अमुक आहे, हे घटनेच्या दृष्टीने आम्हाला हे समजावून सांगा. तर एकदा किती सीलिंग आम्हाला परवानगी आहे, किती 50%, 60%, 75%, हे 143 कलमाखाली सुप्रीम कोर्टाला विचारावं. सुप्रीम कोर्टापुढे आर्ग्युमेंट्स होतील आणि फुल बेंच सुप्रीम कोर्टाचं एकदा शेवटचं सांगून टाकतील की तुम्हाला 50% वाढवता येणार नाही किंवा 60% त्यांनी ते 60% वाढवता येणार नाही. तर मला याला ॲडव्हायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हणतात. ते त्यांनी करावं. हे अशी बेछूट नुसती प्रॉमिसेस देऊन त्यांनी
ही एक तऱ्हेची मला तर असं वाटतं, की जनतेची फसवणूक होतीये. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी केली ती पण मराठ्यांची फसवणूक होती आणि आता हे गांधी साहेब जे बोलले ती पण फसवणूक आहे. तेव्हा राजकीय नेत्यांनी सुद्धा थोडी मॅच्युरिटी दाखवावी आणि राज्यघटनेत बसेल अशा तऱ्हेची प्रॉमिसेस द्यावी असं मला वाटतं. तुम्ही आता जे म्हटलं की सुप्रीम कोर्टाकडून याबाबतचा काय तो एकदाचा निवाडा होण्याची आवश्यकता आहे. असं यापूर्वी घडलं नाही का? प्रयत्न झाले नाहीत का? अनेक वेळा म्हणजे ही 143 कलम जी आहे याच्याखाली आत्तापर्यंत 15-20 वेळा सल्ला मागण्यात आलेला आहे आणि एक्सेप्ट राम मंदिराच्या बाबतीत त्या मशिदीच्या खाली राम मंदिर होतं की नाही, हा सल्लाही सुप्रीम कोर्टाला मागितला होता. तर सुप्रीम कोर्ट म्हणाले, "हे आमचं काम नाहीये. हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं काम आहे. याच्यावर आम्ही सल्ला देणार नाही." तो एकमेव सल्ला सोडला म्हणजे नकार दिलेला सुप्रीम कोर्टाने. तर 14-15 वेळा आत्तापर्यंत विचारलं गेलं आहे. दरवेळी सुप्रीम कोर्टाने सल्ला दिलाय. तेव्हा तुम्ही त्यांना आरक्षणाचा सल्ला जर का विचारलात, की किती आरक्षण देता येईल, तर त्याच्यावर पूर्ण विचार करून सगळ्यांच्या बाजू ऐकून घेऊन सुप्रीम कोर्ट शेवट राज्यघटनेप्रमाणे किती देता येईल हे सांगू शकेल. पण आतापर्यंत मग 50% वरती जाण्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे मान्यतेचा मुद्दा आलाच नाही. आला नाही ज्या केसेस झाल्या, त्या सगळ्या केसेसमध्ये म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं इंद्रसानी केस, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची ज्याच्या आधीची केस जी होती, ते पण 50% वरचं रद्द झालेलं होतं. त्यामुळे 50% वर देता येणार नाही, हा आत्तापर्यंतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा टक्का जास्त देता येतो, असं इंद्रसानी केसमध्ये म्हटलं होतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये. त्याचा अर्थ 10% आणि 20% देता येत नाही. हा मुळातला मुद्दा आहे आणि मला असं वाटतं, की राजकीय पक्षांनी जरा चांगल्या घटनातज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यानंतर ही प्रॉमिसेस द्यावीत. पण काय होतं की चांगले घटनातज्ञ म्हणजे तुमच्यासारखे लोक जर अधिकच स्पष्ट बोलतात त्यामुळे ते त्यांना फारसं रुचणारं किंवा परवडणारं नसावं. जाता फक्त की ज्याचा उल्लेख आवर्जून म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही म्हणजे पार्श्वभूमी संदर्भ सांगितलाय. मग राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये आलं की मराठांनाही आरक्षण देऊ आणि धनगरांना म्हणजे धनगरांची मागणी जी आहे ती तर की आम्हाला म्हणजे त्यांना ते मुळात आरक्षण आहे ते त्यांना ते आम्हाला एसटी मधून आरक्षण द्यावी अशी आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाने मध्ये फेटाळले. त्यामुळे त्याचाही निकाल एकदाचा लागलेला आहे खरं तर. नाही, नाही. ते अगदी सोपं आहे हो, की शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब यांचं रिझर्व्हेशन आहे. ते समजा 22-23% आहे. तर उरलेले जे 50% पर्यंत 27% आहे, याला आपण ओबीसी म्हणतो. त्या ओबीसीमध्ये ही सगळी व मागास आयोगाने जर का सांगितलं, की हा अमुक एक वर्ग मागास आहे, तर तो ओबीसीमध्ये यायला पाहिजे. आणि हे राजकीय नेत्यांनी समजूतदारपणाने मान्य करायला पाहिजे आणि एकमेकांमध्ये हे 27% जे आहेत ते वाटून घ्यायला पाहिजे. असंही प्रकाश पवार जे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे मुख्य आहेत राज्यशास्त्राचे, त्यांनी एकदा मांडला होता. तर हेही बरोबर आहे, की थोडीशी मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे आणि अवाजवी जे घटनेत बसणारच नाही, अशा तऱ्हेची प्रॉमिसेस किंवा मागण्या करू नयेत राजकीय पक्षांनी. त्यांनी तेढ वाढते, समाजामधलं दुही वाढते, तर हे चांगलं नाही. पण निवडणुका म्हटलं की त्याकडे फारसं कोणी गांभीर्याने बघत नाहीत आणि म्हणूनच अशा पद्धतीची आश्वासनं दिली जातात, जी घटनेमध्ये बसत नाही. अशा परिस्थितीत मतदारांनी आणि सजग नागरिकांनी, ज्यांना आपण सुज्ञ समजतो, यांनी योग्य पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अशा पद्धतीची फसवणूक किंवा दिशाभूल ही चालत राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.